सकाळी सकाळी छान अशा दृश्याने सुरुवात झाली. इतकं मस्त वाटतं ना. आणि हा जास्वंदाचा जर तुम्हाला प्लांट आणायचा असेल ना तर असं सिंगल कळीवाला आणा, कारण जे खूप असं दाट असतं ना त्याला काय माहिती का फुलंच येत नाही. दुसरं जे माझं प्लांट आहे त्याला फुलंच येत नाही आणि याला कंटिन्यू रोजच्या रोज एक तरी फूल येतच येतं, झाड छोटं असूनही. त्यामुळे एवढं एक सजेशन जर तुम्हाला आणायचं असेल तर. कधी कधी असं वाटतं की आणखी थोडी मोठी बाल्कनी असती तर मस्त अजून झाडं लावता आली असती. वर माहिती नाही मी कधी हँगिंग करणार आहे नाही करणार आहे, ते आमच्या सोसायटीत अलाउ पण नाहीये. पण खाली ना पूर्ण बाल्कनी भरू नये म्हणून मला थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागते. पण तसंही ना माणूस म्हटलं की हावरटपणा खूप असतो. आपल्याला घराची जागा कितीही मोठी असली तरी सुद्धा कमी पडते, किचन कमी पडतं आणि बाल्कनी पण कितीही मोठी असली ना तरी यापेक्षा थोडी आणखी मोठी पाहिजे होती, हे कधी ना कधी आपल्या मनात येतं. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड परत एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. 2 दिवस गॅप घेतल्यानंतर परत मी माझ्या कामाला लागली. अश्विनही आले होते आणि त्यात ना रियांशची एक्झाम पण चालू आहे. त्यामुळे माझा दिवस सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत कसा जातो ना मला काही कळत नाही आहे. एकतर गप्पा गोष्टी आणि जर्मनी हे सगळं ऐकायला मिळतं. तिकडे तसं मग आम्ही हे केलं ते केलं, व्हिडिओज बघणं, गप्पा गोष्टी करणं, हे सगळं होतं. आणि त्यातून वेळ मिळाला की मग आपली घरातली कामं, त्यानंतर मग रियांशचा अभ्यास, असं हे सध्याचं रुटीन चालू आहे. पण मला खूप असा ब्रेक घ्यायचा नव्हता. म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करते. तर मस्त आंघोळ झाली आणि मी ना आज हेअर वॉश केलेला नाही आहे. तर मी आज मस्तपैकी ना हे काय केराटिन हेअर स्पा जे आहे, हे जे क्रीम आहे ते लावलं. खरं तर ना आठवड्यातून लावायला पाहिजे पण नाही मिळत कधी कधी वेळ. आता 2 दिवसाआधी मी हेअर वॉश केला होता, पण म्हटलं जाऊ दे, हेअर काही एवढे ऑइली झाले नव्हते, मग हे लावून घेतलं. अदरवाईज तसाही वेळ मिळणार नाही. त्यानंतर मला बघा बॅग खाली झालेली आहे, कपडे बाहेर काढलेले आहे. पण एक एक करून मी एक एक म्हणजे असं थोडे करून मी वॉश करणार आहे. काही कपडे हाताने धुवायचे आहेत तर काही मशीन वॉशवाले आहेत. स्पेशली ज्या टी शर्ट्स आहेत थोड्या लाईट कलरमध्ये आहेत त्या हाताने वॉश करणार आहे. आणि अशी कामं चालू आहेत. त्यात मला ना तुमच्याशी सनस्क्रीन शेअर करायचं होतं. आता मी एक क्रीम तर माझं मॉइश्चरायझर जे मी वापरते, तर हे सेटाफिलचा मॉइश्चरायझर मी वापरायला सुरुवात केली होती आणि मी हे शेअर पण केलं होतं. पण शेअर केल्यानंतर ना हे खूप महाग आहे अशा सगळ्या कमेंट्स आल्या. तर आय नो हे महाग आहे आणि म्हणूनच मला एवढा उशीर झाला. पण ना याची क्वांटिटी खूप जास्त येते. आता हे व्हाईट असल्यामुळे दिसत नाही आहे, पण याची ना खूप अशी थिक क्वांटिटी आहे. त्यामुळे अगदी थोडंसं जरी चेहऱ्यावर लावलं ना तरीसुद्धा ते पुरतं. आणि मला वाटते आता मला माहिती नाही किती दिवस टिकणार आहे, पण बऱ्यापैकी आहे यामध्ये क्रीम. सो तुम्ही थोडे पैसे इन्व्हेस्ट करू शकता चांगल्या मॉइश्चरायझरमध्ये. तर हे 1200-1250 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. मिंत्रावर स्पेशली परत एकदा मी टॅग करते. त्यानंतर प्रश्न येतो सनस्क्रीन, ते सुद्धा चांगलं असलं पाहिजे. आणि ह्या 2 अशा गोष्टी आहेत ना ज्या स्किप करायच्या नसतात, मग घरी असू देत किंवा मग बाहेर जाऊ देत. तर मी सध्या आता हे ममाअर्थचं इंडियन सनस्क्रीन वापरते आहे. यामध्ये बरेचसे ऑप्शन आहे पण सध्या मी हे वापरत आहे आणि हे सुद्धा खूप छान आहे. याची सुद्धा बघा थिकनेस थोडीशी क्रीमी आहे आणि SPF 50 आहे. सो मस्त असं चेहऱ्यावर लावलं ना की प्रोटेक्शन वाटतं. आणि हे न स्किप करता लावायचं. बाकीही सनस्क्रीन मी यूज केलेले आहे. 3-4 सनस्क्रीन मी यूज करून बघितले. बाय द वे माझं फेवरेट आहे, पण मी तुम्हाला सांगेल कोणतं आहे पुढच्या एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चला आता असं थोडंसं स्किन प्रेप झालं म्हणजे हेच माझं थोडं स्किन केअर असतं, मॉर्निंग स्किन केअर. आता यानंतर मी घरी असले तर कुठलीही क्रीम वगैरे लावत नाही ना कॉम्पॅक्ट लावत. फक्त मला आयब्रोज थोडे फिल करायची सवय आहे तर ती मी करत असते आणि लिप बाम लावते. तर चेहरा कसा छान ग्लोई दिसतो आणि छान वाटतं. एवढं स्किन प्रेप खूप आहे. त्यानंतर काल मी एक DIY केलं होतं असंच गप्पा गोष्टी करता करता. माझ्याजवळ वेळ होता. अरे येस, हे बघा हा सिल्वर कोणता म्हणतात याला पेपर, आय डोंट नो, मला नाव आठवत नाही आहे आता. माझं नावही यात उलटं दिसतंय. मी हे मागच्या साईडने बघा तुम्हाला बघायला मिळेल. तर मागच्या साईडने हे असं आहे आणि जेवढा पेपर होता तेवढा मी हा असा लावून घेतला. तर छान वाटतंय ना. हा एक बॉक्स होता, असा बॉक्स. आणि कसं आहे हे एक छोटंसं ऑर्गनायझर आपण विकत घेऊ शकतो, पण ही करण्यात जी मजा आहे ना ती जरा वेगळी असते. छान वाटलं मला हे बनवताना. त्यानंतर मी त्यात माझे काही परफ्यूम ठेवलेले आहे. आत्ता मी हा यूज करते तर ह्याच्याबद्दल पण थोडंसं सांगते. आणि स्किनवर लाईट पडतोय, थोडं कधी डल दिसते, तर हे ना सगळं उन्हामुळे होते. ऊन येतं, कधी सावली असते, त्यामुळे चेहऱ्यावर तो इफेक्ट दिसतोय. पण चला हे दाखवते आता.
हा एक बॉडी मिस्ट मला इतका जास्त आवडला. अंडर 200 रुपीजच्या बजेटमध्ये आहे. मस्त असा सटल फ्लोरल स्वीटचा स्मेल येतो आणि खूप छान आहे. खूप लाँग लास्टिंग नाही आहे, पण तसंही ना मला खूप स्ट्रॉंग फ्रेग्रन्सेस नाही आवडत. मला असे माइल्ड सटल फ्रेग्रन्सेसच आवडतात. सो हा एकदम मस्त आहे. 3-4 तास आरामात राहतो आणि कॉलेजला जाण्यासाठी, ऑफिसला जाण्यासाठी खूप म्हणजे खूप सुंदर स्मेल आहे. 200 रुपयात इतकं सुंदर फ्रेग्रन्स मिळाला. हे सुद्धा मी टॅग करते. क्वांटिटी पण खूप जास्त आहे. असं इतकं छान वाटतं ना मारल्यानंतर आपल्यालाच, खूप फ्रेश आणि छान वाटतं. म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकाल. मी तुम्हाला नक्की सांगेल, एक तुम्ही या ज्या मॅन्डेटरी गोष्टी म्हणते मी याला, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन, परफ्यूम किंवा डिओ, म्हणजे हे मारल्याशिवाय ना आपल्या अंघोळीनंतरची म्हणजे कामांची सुरुवातच होत नाही. सो ही एक गोष्ट तुम्ही नक्की घ्या. चला आता मी म्हणजे असं वाटते की माझा हा स्किन केअर किंवा प्रॉडक्ट रिव्ह्यूज मी देते आहे असंच समजा हवं तर, पण खरंच जेन्युअनली जे मला आवडतात ना ते मी तुमच्याशी शेअर करत असते. आणि हां, फक्त हाच फ्रेग्रन्स नाही तर माझ्याकडे मी तुम्हाला दाखवले आता आहेत बऱ्यापैकी. तर ते सुद्धा मी ना झालंच तर कधी लॉंग कधी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. अगदी बजेट फ्रेंडली आहे. मला असे खूप महागडे परफ्यूम घ्यायची सवय पण नाही आहे. मी यात खुश असते जे मला छान असं फ्रेग्रन्स देतात. सो नक्की मी तुमच्याशी शेअर करेल. पण सकाळी एवढ्या उत्साहात सुरुवात केली होती, सगळं व्यवस्थित होतं आणि जेवल्यानंतर काय माहिती का, पण मला आज खूप दिवसानंतर हेडेक चालू झाला आणि मग काहीच झालं नाही. मग आजपासूनची ना मला व्यवस्थित झोपता आलं, कारण रियांशला आणायला जावं लागतं, परत त्याला ट्युशनला सोडावं लागतं, परत आणायला जाणं म्हणजे सारखं असं वाटतंय मी दिवसातून 4 वेळा गाडी काढते आणि नंतरचं म्हणजे 3 वाजता, 4:30 वाजता, परत 6 वाजता. तर त्या वेळेत माझं काहीच होत नाही, म्हणजे व्यवस्थित झोपही झाली नाही. त्यामुळे हेडेक पण ना असं पूर्ण असं ठीक वाटत नाही आहे. मग म्हटलं जाऊ दे, वातावरण इतकं मस्त आहे आणि संध्याकाळी बाहेर पडलं ना की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आहे. जसं चहा घेताना पण मला असं वाटतं की तासभर बाल्कनीत बसावं, पण कधी कधी नाही मिळत. कधी कधी मी सहज बसलेली असते, काही डोक्यात विचार नसतो, नुसतं इकडे तिकडे बघणं आणि झाडांकडे बघणं असतं. नाहीतर मग काय होतं, स्वयंपाक लवकर करायचं आहे, रियांशला आणायला जायचं आहे, हे आणायला जायचं आहे, हे सगळं असतं डोक्यात. पण आता ना पाणीपुरी खायची मला इच्छा होत आहे. सोबतच हां, मी आज ना ते जे इंदोरवालं शॉप आहे, तुम्ही मला मागे पण विचारलं होतं, जर ते शिफ्ट झालं नसेल तर आज मी तुम्हाला ते दाखवते. आणि तिथूनच आम्ही मोस्टली फरसाण वगैरे आणायचं असेल, शेव आणायची असेल तर तिथूनच आणत असतो. तर तिकडेच जायचं म्हटलं, वॉक पण होऊन जाईल आणि सामान पण आणलं जाईल. आणखी एक छोटीशी आणखी एक छोटीशी हॅक बघा, कपडे विअर करताना किंवा नॉर्मलही ना, हे आयब्रोज आहे ना कधी अशा होतात, कधी कधी या अशा होतात, इतकं विचित्र वाटतं ते दिसायला. तर सिम्पल ना आपल्याकडे हा असा एक ब्रश आहे असतो. माझ्याकडे हा एक्स्ट्रा आहे. पहिले जे आयब्रो पॅलेट होतं त्यातला मी ठेवून घेतला. तर याला ना ॲलोवेरा जेल लावायचं सगळ्यांकडे असतं. आणि ॲलोवेरा जेल लावून असं ना सगळं झाल्यानंतर, पावडर वगैरे लावल्यानंतर हे असं छान कोम करून घ्यायचं. किंवा मग ना आयब्रो ग्लू पण येतो, पण सगळेजण नाही वापरत आयब्रो ग्लू. आपल्याकडे जो कॉमन ग्लू आहे म्हणजेच आपला ॲलोवेरा जेल, तो आपण वापरू शकतो. यासाठी आयब्रोज छानही दिसतात आणि त्या विस्कटलेल्या दिसत नाही, जे की खरंच खूप घाणेरडं दिसतं. तर ही एक छोटीशी हॅक. बाकी चला मी तयार होते आणि जरा बाहेर पडते म्हणजे बरं वाटेल. खरं तर रियांशचा अभ्यास घ्यायचा आहे, पण तो ट्युशनहून आला, थोड्या वेळ टी व्ही बघेल आणि मी त्याला अभ्यास देणार आहे. उद्या हिंदीचा पेपर आहे. मराठीपेक्षा रियांशला हिंदी जरा म्हणजे सोपं जातं असं म्हणायलाही हरकत नाही. सो चलो. वाकडमध्ये जिथे आधी पोलॅरिस हॉस्पिटल होतं त्याच्या बाजूलाच हे नक्षत्र आय हॉस्पिटल आहे. आणि त्याच्या जस्ट अपोजिट म्हणजे त्या साईडला ना हे एक नाकोडा इंदोरी शॉप आहे. आणि अगदी छोटंसं दुकान आहे, पण सगळं फरसाण, शेव, सगळं काही नमकीन इथे मिळून जातं. चांगल्या क्वालिटीचं आहे. शेंगदाणा तेलामध्ये बनलेले असतात सगळे आयटम्स, स्पेशली इंदोरवरून येतात. आणि आम्ही नेहमी फरसाण असू देत, शेव असू देत किंवा मग भाकरवडी, टोस्ट, जे काही पाहिजे, पापड इव्हन, ते सगळं आम्ही इथून आणतो. इथे बऱ्याच प्रकारचे पीठंसुद्धा मिळतात बघा, ढोकळ्याचं पीठ आणि बाकीचे असे खाकरा वगैरे खूप सारे आयटम्स मिळतात. पण आमचे काही फेवरेट आहे ते आम्ही आणत असतो. जर तुम्हाला आणायचं असेल ना तर हे जे नक्षत्र आय हॉस्पिटल आहे त्याच्या थोडं मागच्या साईडनी आहे, जसं की मी तुम्हाला दाखवलं. फरसाण आणि शेव तर बरंच वेगवेगळ्या प्रकारचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल आणि स्पेशली इंदोरचं पाहिजे असेल तर हे शॉप बेस्ट आहे. शिफ्ट होणार आहे आय थिंक हे, पण सध्या तरी इथे आहे. शिफ्ट झालं आणि पुढच्या वेळी गेली ना तर पुढच्या वेळी सुद्धा याचा ॲड्रेस नक्की घेईल.
कारण मागच्या वेळी तुम्ही मला विचारलं होतं म्हणून सांगितलं. आता पाणीपुरी पण स्पेशली आम्ही इकडचीच खातो, उत्तम दिल्ली चाट, पण यावेळी ते बंद होतं. पण पाणीपुरी खायचीच नाही आहे आता, ते बंद आहे असं नाही आहे. पाणीपुरी कुठलीही असू दे चांगलीच लागते, पण तिथे ना ॲक्च्युली 6 फ्लेवर मिळतात म्हणून ते खायचे होते. घरी आल्यानंतर ऑलरेडी मी हे सगळं मॅरिनेट करून ठेवलं होतं. आजचा माझा आणि अश्विनचा डिनर हाच आहे, हेल्दी आणि टेस्टी पण. हॅलो अँड गुड मॉर्निंग अगेन. आजच्या दिवसाची नवीन सुरुवात. खरं तर खूप रिलॅक्स झाली होती, पण या अर्ध्या तासात इतकी जास्त घाई गडबड झाली. चहा घेत मी बाल्कनीत बसले होते निवांत अर्धा तास, कारण ऊन सावली असं चालू आहे आणि ऊन पण तेवढं कडक नाही आहे म्हणून मस्त वाटत होतं. तर मग आतमध्ये आल्यानंतर अंडी बॉईल करायला ठेवली, डाळ तांदूळ भिजत टाकले आणि म्हटलं भाजी निवडते, आज बनवून घेते हिरवी भाजी. काल काही निवडणं झालं नाही. तसंही माझ्या घरात ना तुम्हाला खूप पसारा दिसेल. हे बघा, सोफ्यावर आहे, इकडे आहे, सगळीकडे बुक्स पेपर्स आणि हेच दिसतंय, कारण रात्री उशिरापर्यंत रियांशचा अभ्यास घेतला. सो त्यानंतर माझी काही आवरायची हिंमत नाही झाली आणि मी भाजी निवडायला घेतली तेव्हा मला अश्विन म्हणाले की मला ऑफिसला जायचं आहे आणि मग काय करायचं. बरं झालं एग बॉईल करायला ठेवले होते, पटापट भाजी निवडली. भाजी पण ना अर्धवट निवडल्यासारखीच निवडली आहे बऱ्यापैकी, त्यातली मी आता निवडून ठेवते. आणि पटकन चपात्या बनवल्या, पटकन भाजी बनवली, चपात्या अश्विनपुरतीच बनवल्या, टिफिन तयार केला, नाश्ता दिला आणि अश्विन गेल्यात ऑफिसला. आत्ता मी माझी मोकळी आहे सगळ्या कामांसाठी. आता सगळ्यात आधी तर कुकर लावून घेतला, चपात्या पण बनवून घेते आणि मग ही भाजी निवडते. सो चला, अशी रिलॅक्स पण बिझी माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात झाली. आता कुकर लावणं किंवा स्वयंपाक मी नंतर पण करू शकली असती, पण मग ते राहून गेलं की उशीरच होऊन जातो म्हणून हे पण करून टाकते. चपात्या पण बनवून घेते, कारण ना काय होतं, जी मी कणिक मळून ठेवलेली आहे ती इतकी जास्त सॉफ्ट होऊन जाते नंतर की मला मग त्याच्या चपात्या काही जमत नाही. ते खूप नकाशे बनतात कारण खूप जास्त सॉफ्ट होऊन जाते. मला तेवढी सॉफ्ट मळलेली कणिक नाही लागत. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आता सगळं होतच आहे आंघोळीच्या आधी तर करूनच घेते आणि त्यानंतर जरा आवर पण करते सगळी. मग आंघोळ करून निवांत जरा 2-4 कामं राहतात ती करते. घर जेवढं स्वच्छ दिसतं ना तेवढीच त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यामागे मेहनतही असते. आपोआप ते सुंदर नीटनेटकं नाही दिसत आणि तेच मी तुम्हाला वारंवार सांगत असते. माझ्याही घराला बघून दुरून तुम्हाला सुंदर दिसत असेल, पण धूळ कुठे आहे हे फक्त मलाच माहिती असते. आत्ता एक लेटेस्ट इन्सिडेंट सांगते. माझ्याकडे गेस्ट आले होते आणि त्यांनी मला काय विचारलं माहिती आहे, तुझ्याकडे डस्टिंगसाठी क्लिनिंगसाठी बाई आहे का? तर मी म्हटलं नाही, मावशी फक्त भांडींसाठीच आहे. तर त्यांना आश्चर्य वाटलं की एवढं काय, कसं काय स्वच्छ राहू शकते. त्यांना असं वाटत होतं की मी खोटी बोलत आहे, पण डस्टिंगसाठी या क्लिनिंगसाठी बाई लावून किती दिवस करणार आहे ना. रोजची डस्टिंगची बाई मला लागत नाही आणि असं आठवड्याला केलं तर मग घर कसं स्वच्छ राहणार, कारण काही प्रोसेस या रोज होणाऱ्या आहेत. सो हे अशा टाईपचं असतं. लोकांना कधी कधी खरंसुद्धा वाटत नाही, पण रोजच्या रोज थोडं थोडं मेंटेन केलं की ते आपोआप होऊन जातं. कधी कधी अस्ताव्यस्त पण असतं. आता हे जे ऑर्गनायझर आहे ते अश्विन यायच्या आधीपासून लावायचंच राहून गेलं होतं, पण दोघांच्या संमतीने अगदी ते छोटंसं असलं तरीही कुठे लावायचं हे दोघांनी ठरवलं आणि त्यानंतर मी ते लावलं. आज मला खूप दिवसानंतर चिमणी साफ करायची होती. हा जो कास्टिक सोडा आहे, कॉस्टिक म्हणतात की कास्टिक म्हणतात आय डोंट नो, पण यानेच मी वॉश करत असते. खूप जास्त घासायची गरज पडत नाही, लवकर क्लीन होतात आणि सगळं जे डस्ट आहे त्यामधला चिकटपणा सगळा निघून जातो. हां, पण थोडी रिस्क पण असते, ग्लव्स घालून ते सगळं स्वच्छ करायचं असतं. सगळं झालंय, आता जरा 10 मिनटं बसून हा कडक चहा घेते आणि मला ना एक खूप महत्त्वाचा प्रश्न आज तुम्हाला विचारायचा आहे, पण त्याचं उत्तर मला आज कमेंटमध्ये हवं आहे. आता मी बोलत बसले तर माझा चहा थंड होऊन जाईल, म्हणून पहिले चहा घेते आणि त्यानंतर निवांत बोलूया. तर आज मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना विचारायचं आहे की तुम्ही दिवसभरात स्वतःसाठी काय करता. आपला दिवस सकाळी 6 वाजतापासून चालू होतो आणि तिथूनच आपल्या कामांची सुरुवात होते. मुलांना शाळेत पाठवणं, टिफिन बनवणं, त्यानंतर घर आवरणं, घरातली सगळी कामं, मुलांच्या आवडीनिवडी, घरातल्यांच्या आवडीनिवडी, त्यांच्या हेल्थ रिलेटेड सगळं. घरातला कोपरा ना कोपरा आपल्याला माहिती असतो, कुठे काय ठेवलं आहे, कुठे धूळ आहे, कुठे स्वच्छ आहे, सगळं म्हणजे सकाळची कामं करता करता दुपार होऊन जाते. 2-3 सहज वाजतात आणि त्यानंतर लगेच 5 वाजतापासून आपली दुसरी कामांची सुरुवात होऊन जाते. आणि या सगळ्यात मग आपण शेवटी काय म्हणतो किंवा ऐकतो की माझा दिवस कसा जातो मला माहीत पडत नाही, मला दिवसभरात काही वेळ मिळत नाही. खरंच आपल्याला दिवसभरात वेळ मिळत नाही की आपण तो वेळ स्वतःसाठी काढत नाही. म्हणजे
लग्नाला कितीही वर्ष होऊ देत, पहिले आपण काही गोष्टी ज्या आधी करत होतो त्या खरंच आपण नंतर करतो का? बऱ्याच जणांना डान्सची आवड असेल, गाण्याची आवड असेल किंवा आणखी बऱ्याच हॉबीज असतील, त्या आपण आत्ता ॲज अ करिअर म्हणून नाही, करिअर म्हणून करत असतील तर व्हेरी गुड, पण एक छंद म्हणून आपण करतो का खरंच? कोण कोण करतं? आणि दिवसभरात असं नाही आहे की या सगळ्या गोष्टीच केल्या पाहिजे. जसं की एक कप चहा निवांत बसून घेणे किंवा मग छान असं पुस्तक वाचणे, आपल्या आवडीचं काहीतरी करणे, या सगळ्या गोष्टींना आपण याला प्राधान्यच देत नाही. आणि जेव्हा आपण स्वतःसाठी काहीतरी नाही करत ना, तेव्हा आपल्याला सगळी ही कामं कधी-कधी नकोशी वाटतात किंवा सारखं आपल्यावर असतं की आपणच सगळं करतोय, आपणच सगळं करतोय. पण सगळं करूनही आपण स्वतःसाठी वेळ काढू शकतो. आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायचं असेल तर त्यालासुद्धा स्वतःसाठी वेळ काढणंच म्हणतं. छान जिम क्लास जॉईन करा, योगा क्लास जॉईन करा. हे सगळं ना स्वतःसाठी केलेल्या गोष्टी आहेत. आणि आज मला खरंच सांगा, जर तुम्ही स्वतःसाठी काही करत असाल, म्हणजे पुस्तक वाचत असाल, डान्स करत असाल, एखादं ड्रॉइंग, पेंटिंग काहीतरी करत असाल किंवा जिमला जात असाल, व्हॉट एव्हर, म्हणजे स्वतःसाठी घरात राहून सुद्धा तुम्ही काय करता, आज मला हे ऐकायचं आहे. काल ना मी एक व्हिडिओ पाहिला, तर त्यात एक लेडीजच होती ती, तर ती म्हणत होती की बायकांनी जर दुपारी झोपलं तर त्या घरात दरिद्रता येते आणि ब्ला ब्ला, हे सगळं म्हणजे या रिलेटेड तिचा तो टॉपिक होता. आणि मी म्हटलं का का नाही झोपायचं बायकांनी दुपारी? म्हणजे सकाळी 6 वाजता पासनं उठायचं, 2-3 वाजेपर्यंत सलग कामं करायची आणि थोडा वेळ जो मध्ये मिळतो त्या वेळेत आराम करायचा नाही किंवा झोपायचं सुद्धा नाही. म्हणजे माझ्यासारखीला तर हे अजिबातच पटणार नाही, कारण माझा तो वेळ एक मी टाईम असतो. रियांश आल्यानंतर मी काही बघत नाही कोण काय करते कोण नाही करत, कारण माझ्यासाठी ती एक एनर्जी सेव्ह करण्याचं काम असतं. पुढचा दिवस माझा ती एनर्जी घेतल्यानंतरच चालू होतं. आणि झोपायचं नाही, आराम करायचं नाही, हे कोणतं लॉजिक आहे? म्हणजे पूर्वीच्या काळी नाही का बायका सकाळी उठल्यापासून कामं करायच्या, शेतात जायच्या. आता नाही आहे ना तसं. म्हणजे आता आपल्याकडे बरेचसे गॅजेट्स आहे, आपलं थोडं काम कमी झालेलं आहे. आपण ना पहिलेसारखं तेवढं हेल्थ आपली नाही आहे, म्हणजे काही ना काही हेल्थ इश्यूज असतो. सो मला असं वाटतं आराम करणं हे सुद्धा ना स्वतःसाठी काहीतरी करणं याच कॅटेगरीमध्ये मोडेल, मी जर अशा पण बायका बोलत असतील तर. सो मला असं वाटलं की एक आवड, एक छंद असला पाहिजे जी आपण रोज जोपासू शकू किंवा आपल्याला त्यात आनंद मिळू शकेल, असं काहीतरी असलं पाहिजे. आणि आपल्या आजूबाजूच्या स्त्रियांकडे बघून जर कोणी असं करत असेल तर त्यांच्याकडे बघून आपण थोडं मोटिवेट होऊन सुरुवात करू शकतो, जर काही नसेल करत तर. पण काही ना काही केलं पाहिजे, त्यांनी खरंच थोडं एनर्जी वाटते, स्वतःसाठी काहीतरी केल्याचं फील येतं. आणि दुसऱ्यांसोबत म्हणजे दुसऱ्यांसाठीच करतोय ही फिलिंग आपल्या मनात राहत नाही. सो हे एक मला विचारायचं होतं, कारण काही व्हिडिओज ना इतके निगेटिव्ह असतात, म्हणजे ऐकल्यानंतर खरंच सांगते, तशी तर मी कोणाच्याच व्हिडिओ खाली अशी काही निगेटिव्ह कमेंट करत नाही. नाही आवडला तर आपण तो स्किप करून टाकतो. पण या अशा ज्या बायका असतात ना, सिरियसली असं इथून वाटतं की कमेंट करावी, पण तेवढ्या पातळीपर्यंत आपण नाही गेलो की कोणाला म्हणजे निगेटिव्ह बोलावं. नाही आवडलं तर स्किप करून टाकायचं. माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला बरेचदा सांगत असते, प्रत्येकालाच आपण आवडू हे पॉसिबल नाही आहे. काही जणांना मी आवडते, काही जणांना नाही आवडत. सो तो त्यांचा प्रश्न आहे. आपण स्वतःसाठी काय करतोय, आपण स्वतःला आवडतोय ना, कारण आपल्यापेक्षा स्वतःला, म्हणजे स्वतःपेक्षा स्वतःला कुणीच समजू शकत नाही की आपण काय बेटर करतो किंवा कुठे चुकतोय, काय बरोबर करतोय. यामध्ये टॉपिक जरा वेगळा झाला, पण मला मुद्द्याचं हेच सांगायचं होतं की स्वतःसाठी काहीतरी करा, एखादी आवड जपा, एखादा छंद असला पाहिजे. त्याने ना दिवसही चांगला जातो आणि आपलं लक्षही लागतं. सो प्लीज मला कमेंटमध्ये आज उत्तर पाहिजे आहे. आता माझी सगळी कामं झालेली आहे, मला थोडंसं एडिटिंगचं काम करायचं आहे. खरंच सांगते मला झोप येते. सकाळी रियांशला शाळेत पाठवायला उठले ना, तेव्हाच मला तसं वाटत होतं की नंतर झोपावं, पण नाही झोपले. मी निवांत बाल्कनीत बसले होते आणि दिवस असा गेला. आता 11:30 वाजले. एडिटिंग करण्यासाठी पण बराचसा वेळ लागतो, 1-1.5 तास आरामात जातो. सो आता जरा एडिटिंग करून घेते आणि त्यानंतर मग व्हिडिओ काही नंतर मी शूट करणार नाही, म्हणून आत्ताच व्हिडिओचा एंडसुद्धा करते. आय होप मी जे सांगितलं ते तुम्हाला पटलं असेल आणि तुम्ही करतही असाल. चला मग व्हिडिओ एंड करते. बाय.